नमस्कार मंडळी, आज आपण शहरातल्या गॅसची नाही तर आपल्या मातीतली चुलीवरची अस्सल गावरान तिखट पुरी बनवणार आहोत. लाकडाच्या जाळावर तळलेली ही पुरी जेव्हा फुगते ना तेव्हा त्याचा सुवासच भूक वाढवतो. इथे मी आपण साहित्य पाहून घेऊया आहे. ती आपण अगदी बारीक अशी चिरून घेऊया. आता आपण इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडा लसूण, लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा ओवा घालणार आहोत. सगळ्यात आधी एका परातीमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, 2 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ घालून घेऊया. त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा जिरा घालून घ्यायचं. त्यामध्ये आपण बारीक केलेलं वाटण म्हणजेच 4-5 मिरच्या व लसूण त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत. आता वरून आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत. चवीनुसार मीठ ही घातलेलं आहे. आता आपण इथे गरम तेलाचं मोहन घालून घेणार आहोत. मोहन घालून घेतल्यानंतर इथे सगळे व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घेणार आहोत. पीठ आपल्याला इथे घट्ट मळायचं आहे. पीठ जास्त सैल नाही ठेवायचं, कारण सैल पिठामध्ये पुऱ्या तेलकट होतात. मस्त असं आपण इथे पीठ मळून घेणार आहोत. आपलं पीठ मळून झालेलं आहे. व्यवस्थित घट्ट पीठ असं मळून झालेलं आहे. आता आपण पुढच्या तयारीला लागू. आपली चूल पेटून झालेली आहे. इथे आपण चुलीवर कढई ठेवून त्यात तेल गरम करायला ठेवूया. तेल गरम होऊपर्यंत आपण इथे पीठ पोळीप्रमाणे लाटून घेणार आहोत. आपण इथे एक पुरीही लाटू शकतो, पण जास्त एक पोळी लाटल्याने जास्त पटपट पुऱ्या तयार होतात. आता एखाद्या डब्याने इथे आपण पुऱ्या पाडून घेणार आहोत. चुलीच्या जाळावर तळल्या जाणाऱ्या पुऱ्यांची चव काही वेगळीच असते. मस्त आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण इथे पुऱ्या तळून घेणार आहोत. तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण पुरी सोडूया. मस्त पहा आपली पुरी कशी टम फुगत आहे. टम फुगलेली आहे. दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहे. पहा मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे. पहा किती मस्त अशी आपली पुरी तयार झालेली आहे. तर तयार आहेत आपल्या गरमागरम खुसखुशीत चुलीवरच्या तिखट पुऱ्या. दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा नुसत्या चहासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. शिवहिंदवी रेसिपी या चॅनलवर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका गावरान रेसिपीसोबत.
धन्यवाद.